नमस्कार मंडळी, तुम्ही ही आमटी कधी ट्राय केलेली आहे का? बऱ्याच ठिकाणी ही आमटी ट्राय केलेली असेल, पण ही माझ्या पद्धतीने मी बनवणार आहे. तर मी इथे हाफ वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. छान खरपूस आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि मी हे इथे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, त्याही मी छान भाजून घेतलेल्या आहेत. 5-6 लसूणच्या पाकळ्या पण घेतलेल्या, त्या पण भाजून घेतलेल्या आहे. आणि इथे खोबऱ्याचं खीस मी छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. आणि इथे वाटण तयार करायचं आहे आपल्याला. इथे आपण जे भाजून घेतलेलं साहित्य होतं ते सगळं वाटून घ्यायचं आहे. त्यात मी जिरंही ॲड केलेलं आहे, एक छोटा टोमॅटो पण ॲड केलेला आहे. आणि हे आपल्याला छान स्मूथ असं पेस्ट करून घ्यायचे आहे. तर इथे कढईमध्ये तेल टाकलेलं होतं मी, 2 ते 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात जिरं मोहरीची फोडणी दिली आणि त्याच्यानंतर हे वाटण केलेलं मी त्याच्यात ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर मी ही धनेपूड आणि हळद घालून घेतलेली आहे आणि छान फ्राय करून घेतलेलं आहे. आणि याच्यात मी पाणी टाकून घेतलं आहे आणि याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास साधारण मी पाणी टाकलेलं आहे. खूप पातळ केली जाते ही आमटी. तर संध्याकाळच्या भाजीसाठी खूपच ऑप्शन छान आहे, कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे भाजीला काही नसतं, तर तेव्हा ही बनवून तुम्ही खाऊ शकतात. तर मी बघा चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि वरून कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि छान 5 ते 7 मिनटं मी याला उकळी काढून घेणार आहे. आणि ही आमटी खूप अप्रतिम होते. तर माझ्या घरात ही बाजरीच्या भाकरीसोबत जास्त आवडते, म्हणून मी बाजरीची भाकरीच बनवलेली होती. तर आम्ही तर केली ही आमटी बाजरीच्या भाकरीसोबत एन्जॉय. तर तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत तुम्ही ही आमटी खाऊ शकतात. जर ही साधी सिंपल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, छान छान खात राहा. बाय.